तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी सतत उशिरा येतो, अशा वेळी शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? पर्याय: त्याला वर्गाबाहेर उभे कराल. पर्याय ब: त्याच्या पालकांकडे तक्रार कराल. पर्याय क: उशिरा येण्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. पर्याय ड: त्याच्याकडे दुर्लक्ष कराल. बरोबर उत्तर आहे पर्याय क: उशिरा येण्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर सर्वाधिक भर दिला पाहिजे? पर्याय: पाठांतर करून घेणे. पर्याय ब: विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाशी नवीन ज्ञानाची सांगड घालणे. पर्याय क: केवळ पाठ्यपुस्तकातील ओळी वाचणे. पर्याय ड: कठीण गृहपाठ देणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब: विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाशी नवीन ज्ञानाची सांगड घालणे. एका वर्गात काही विद्यार्थी अभ्यासात खूप मागे आहेत आणि काही खूप हुशार आहेत, अशा विषम वर्गात तुम्ही कोणते अध्यापन धोरण वापराल? पर्याय: केवळ हुशार विद्यार्थ्यांनुसार शिकवाल. पर्याय ब: मागे असलेल्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष कराल. पर्याय क: स्तरीकृत डिफरेन्शिएटेड अध्यापन आणि गटकार्याचा वापर कराल. पर्याय ड: संपूर्ण वर्गाला स्वतःच वाचायला सांगाल. बरोबर उत्तर आहे पर्याय क: स्तरीकृत डिफरेन्शिएटेड अध्यापन आणि गटकार्याचा वापर कराल. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिकवणे का योग्य मानले जाते? पर्याय: यामुळे शिक्षकांचे काम सोपे होते. पर्याय ब: बालकाच्या नैसर्गिक वातावरणात शिकण्यास मदत होते. पर्याय क: यामुळे वर्गात शांतता राहते. पर्याय ड: यामुळे परदेशी भाषांचा पाया मजबूत होतो. बरोबर उत्तर आहे पर्याय ब: बालकाच्या नैसर्गिक वातावरणात शिकण्यास मदत होते. अध्यापनाची उद्गामी पद्धती इंडक्टिव्ह मेथड खालीलपैकी कोणत्या सूत्रावर आधारित आहे? पर्याय: नियमाकडून उदाहरणाकडे. पर्याय ब: उदाहरणाकडून नियमाकडे. पर्याय क: कठीणाकडून सोप्याकडे. पर्याय ड: अमूर्ताकडून मूर्ताकडे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब: उदाहरणाकडून नियमाकडे. वर्गात शिकवताना विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारल्यास शिक्षकाची भूमिका काय असावी? पर्याय: विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन द्यावे. पर्याय ब: त्यांना गप्प बसवून नंतर भेटायला सांगावे. पर्याय क: प्रश्न विचारल्याबद्दल शिक्षा करावी. पर्याय ड: प्रश्नांकडे दुर्लक्ष करून शिकवणे सुरू ठेवावे. बरोबर उत्तर आहे पर्याय: विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन द्यावे. शिक्षकाने वर्गात फळ्यावर ब्लॅकबोर्ड लिहिताना खालीलपैकी कोणती काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे? पर्याय: खूप वेगाने लिहिणे. पर्याय ब: लहान आणि बारीक अक्षरात लिहिणे. पर्याय क: लेखन सुस्पष्ट, ठळक आणि व्याकरणदृष्ट्या अचूक असणे. पर्याय ड: रंगीबेरंगी खडूंचा अतिवापर करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क: लेखन सुस्पष्ट, ठळक आणि व्याकरणदृष्ट्या अचूक असणे. एका विद्यार्थ्याला गणितातील संकल्पना समजत नाहीत, त्याला मदत करण्यासाठी शिक्षकाने कोणती अध्यापन पद्धती वापरावी? पर्याय: त्याला गणित पाठ करायला सांगणे. पर्याय ब: हस्तव्यवसाय आणि प्रत्यक्ष वस्तूंच्या कॉन्क्रीट ऑब्जेक्ट्स माध्यमातून संकल्पना स्पष्ट करणे. पर्याय क: त्याला वर्गाबाहेर जाण्यास सांगणे. पर्याय ड: पालकांना ट्यूशन लावण्यास सांगणे.
बरोबर उत्तर आहे पर्याय ब. हस्तव्यवसाय आणि प्रत्यक्ष वस्तूंच्या कॉन्क्रीट ऑब्जेक्ट्स माध्यमातून संकल्पना स्पष्ट करणे. मूल्यमापनाचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता असावा? पर्याय विद्यार्थ्यांना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण घोषित करणे. पर्याय ब. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी शोधून सुधारणा करणे. पर्याय क. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण करणे. पर्याय ड. वर्ग नियंत्रण ठेवणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी शोधून सुधारणा करणे. वर्गात एखादा विद्यार्थी चुकीचे उत्तर देतो तेव्हा शिक्षकाने काय करावे? पर्याय त्याला वर्गात सर्वांसमोर रागवावे. पर्याय ब. त्याचे उत्तर चुकीचे का आहे हे वेगवेगळ्या प्रश्नांद्वारे त्याला समजून घेण्यास मदत करावी. पर्याय क. दुसऱ्या हुशार विद्यार्थ्याला उत्तर देण्यास सांगून त्याला विसरून जावे. पर्याय ड. त्याला बेंचवर उभे करावे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. त्याचे उत्तर चुकीचे का आहे हे वेगवेगळ्या प्रश्नांद्वारे त्याला समजून घेण्यास मदत करावी. करून शिकणे लर्निंग बाय डुईंग या तत्वावर आधारित असणारी सर्वात प्रभावी पद्धती कोणती? पर्याय व्याख्यान पद्धती. पर्याय ब. प्रकल्प पद्धती प्रोजेक्ट मेथड. पर्याय क. वाचन पद्धती. पर्याय ड. दिग्दर्शन पद्धती. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. प्रकल्प पद्धती प्रोजेक्ट मेथड. शिक्षणाचे मुख्य ध्येय काय असले पाहिजे? पर्याय केवळ पदवी मिळवून देणे. पर्याय ब. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे. पर्याय क. सरकारी नोकरी मिळवून देणे. पर्याय ड. परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे. वर्गात शांतता आणि शिस्त राखण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणता मार्ग निवडावा? पर्याय विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करावी. पर्याय ब. आपले अध्यापन मनोरंजक आणि विद्यार्थी केंद्रित बनवावे. पर्याय क. मुख्याध्यापकांकडे रोज तक्रार करावी. पर्याय ड. वर्गात सतत ओरडावे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. आपले अध्यापन मनोरंजक आणि विद्यार्थी केंद्रित बनवावे. खालीलपैकी कोणते साधन हे श्राव्य ऑडिओ अध्यापन साधन म्हणून वापरले जाते? पर्याय तक्ता. पर्याय ब. रेडिओ टेप रेकॉर्डर. पर्याय क. चित्रपट. पर्याय ड. माहिती फलक. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. रेडिओ टेप रेकॉर्डर. अध्यापन प्रक्रियेमध्ये टीचिंग प्रोसेस सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू कोण असतो? पर्याय शिक्षक. पर्याय ब. पाठ्यपुस्तक. पर्याय क. विद्यार्थी. पर्याय ड. शाळा व्यवस्थापन. बरोबर उत्तर आहे पर्याय क. विद्यार्थी. तुमच्या वर्गातील एक शांत मुलगा अचानक आक्रमक वर्तन करू लागतो, शिक्षक म्हणून तुमची पहिली पायरी काय असेल? पर्याय त्याला तात्काळ शाळेतून काढून टाकण्याची धमकी देणे. पर्याय ब. त्याच्या या बदललेल्या वर्तनाचे मूळ कारण शोधणे. पर्याय क. त्याला वर्गाबाहेर काढणे. पर्याय ड. त्याच्या मित्रांना त्याच्याशी न बोलण्यास सांगणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. त्याच्या या बदललेल्या वर्तनाचे मूळ कारण शोधणे. गृहपाठ होमवर्क देण्याचा मुख्य हेतू काय असतो? पर्याय विद्यार्थ्यांना घरात कोंडून ठेवणे. पर्याय ब. पालकांना व्यस्त ठेवणे. पर्याय क. वर्गात शिकलेल्या संकल्पनांचा सराव आणि दृढीकरण करणे. पर्याय ड. शिक्षकांचा ताण कमी करणे.
बरोबर उत्तर आहे पर्याय क. वर्गात शिकलेल्या संकल्पनांचा सराव आणि दृढीकरण करणे. मायक्रो टीचिंग सूक्ष्म अध्यापन हे प्रामुख्याने कशासाठी वापरले जाते? पर्याय अ. विद्यार्थ्यांचे ज्ञान मोजण्यासाठी. पर्याय ब. शिक्षकांमधील विशिष्ट अध्यापन कौशल्यांचा टीचिंग स्किल्स विकास करण्यासाठी. पर्याय क. गृहपाठ तपासण्यासाठी. पर्याय ड. मूल्यमापन करण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. शिक्षकांमधील विशिष्ट अध्यापन कौशल्यांचा टीचिंग स्किल्स विकास करण्यासाठी. खेळातून शिक्षण प्लेवे मेथड ही पद्धती कोणत्या वयोगटातील बालकांसाठी सर्वाधिक उपयुक्त ठरते? पर्याय अ. प्रौढ विद्यार्थ्यांसाठी. पर्याय ब. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक स्तरावरील बालकांसाठी. पर्याय क. केवळ उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी. पर्याय ड. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक स्तरावरील बालकांसाठी. अध्यापनात आशय विश्लेषण कॉन्टेंट अनालिसिस करणे का आवश्यक असते? पर्याय अ. पाठाचे नियोजन योग्य प्रकारे करता यावे म्हणून. पर्याय ब. विद्यार्थ्यांना कठीण प्रश्न विचारता यावे म्हणून. पर्याय क. शिक्षकांचा वेळ वाचवण्यासाठी. पर्याय ड. केवळ परीक्षेचे गुण वाढवण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय अ. पाठाचे नियोजन योग्य प्रकारे करता यावे म्हणून. एखादा विद्यार्थी वर्गात वारंवार शिक्षकांना अडवून प्रश्न विचारतो, अशा वेळी शिक्षकाने काय करावे? पर्याय अ. त्याला अपमानित करून खाली बसवावे. पर्याय ब. त्याच्या शंकेचे निरसन करावे आणि त्याला अभ्यासाशी संबंधित प्रश्न विचारण्यास सांगत प्रोत्साहित करावे. पर्याय क. वर्गाबाहेर काढून द्यावे. पर्याय ड. त्याच्या पालकांना शाळेत बोलावून घ्यावे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. त्याच्या शंकेचे निरसन करावे आणि त्याला अभ्यासाशी संबंधित प्रश्न विचारण्यास सांगत प्रोत्साहित करावे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा CCE मुख्य उद्देश काय आहे? पर्याय अ. विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिक प्रगतीची चाचणी घेणे. पर्याय ब. विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेतील त्रुटी सुधारून त्यांचा सर्वांगीण विकास करणे. पर्याय क. वर्षाच्या शेवटी कठीण परीक्षा घेणे. पर्याय ड. विद्यार्थ्यांची श्रेणी ठरवून त्यांना वेगळे करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेतील त्रुटी सुधारून त्यांचा सर्वांगीण विकास करणे. वर्गामधील लोकशाही वातावरणाची निर्मिती करण्यासाठी शिक्षकाने काय करणे आवश्यक आहे? पर्याय अ. सर्व नियम स्वतःच ठरवणे. पर्याय ब. विद्यार्थ्यांना त्यांचे मत मांडण्याची आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देणे. पर्याय क. वर्गात संपूर्ण शांतता सक्तीची करणे. पर्याय ड. फक्त हुशार विद्यार्थ्यांचे ऐकणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. विद्यार्थ्यांना त्यांचे मत मांडण्याची आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देणे. अध्यापन करताना शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या अवधान अटेन्शन केंद्रित करण्यासाठी काय करावे? पर्याय अ. वर्गात सतत ओरडावे. पर्याय ब. फळ्यावर न बघता शिकवावे. पर्याय क. अध्यापनात दृकश्राव्य साधने, उदाहरणे आणि आवाजात चढ उतार वापरावा. पर्याय ड. विद्यार्थ्यांना डोळे बंद करायला सांगावे. बरोबर उत्तर आहे पर्याय क. अध्यापनात दृकश्राव्य साधने, उदाहरणे आणि आवाजात चढ उतार वापरावा. अध्ययन संपादन कमी असलेल्या स्लो लर्नर्स विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने कोणती उपाययोजना करावी? पर्याय अ. त्यांना वर्गाच्या मागे बसवावे. पर्याय ब. त्यांच्यासाठी उपचारात्मक अध्यापन रिमिडियल टीचिंग आयोजित करावे. पर्याय क. त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नये.
पर्याय ड. त्यांना इतर शाळेत जाण्याचा सल्ला द्यावा. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. त्यांच्यासाठी उपचारात्मक अध्यापन रिमिडियल टीचिंग आयोजित करावे. अध्यापनाची निगामी पद्धती डिडक्टिव्ह मेथड खालीलपैकी कोणत्या सूत्राचा अवलंब करते? पर्याय नियमाकडून उदाहरणाकडे. पर्याय ब. उदाहरणाकडून नियमाकडे. पर्याय क. अमूर्ताकडून अमूर्ताकडेच. पर्याय ड. अज्ञाताकडून अज्ञाताकडे. बरोबर उत्तर आहे पर्याय नियमाकडून उदाहरणाकडे. वर्गात वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेले विद्यार्थी असतील तर शिक्षकाचा दृष्टिकोन कसा असावा? पर्याय बहुसांस्कृतिकतेचा आदर करून सर्व संस्कृतींमधील चांगल्या गोष्टींचा अध्यापनात समावेश करावा. पर्याय ब. केवळ बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या संस्कृतीला महत्त्व द्यावे. पर्याय क. सांस्कृतिक विविधतेकडे दुर्लक्ष करावे. पर्याय ड. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी वेगळा वर्ग बनवावा. बरोबर उत्तर आहे पर्याय बहुसांस्कृतिकतेचा आदर करून सर्व संस्कृतींमधील चांगल्या गोष्टींचा अध्यापनात समावेश करावा. सर्जनशील क्रिएटिव्ह विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते असते? पर्याय ते केवळ पाठांतर चांगले करतात. पर्याय ब. ते एकाच समस्येवर विविध आणि नाविन्यपूर्ण डायव्हर्जंट थिंकिंग उपाय शोधू शकतात. पर्याय क. ते वर्गात नेहमी शांत बसतात. पर्याय ड. ते कधीही प्रश्न विचारत नाहीत. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. ते एकाच समस्येवर विविध आणि नाविन्यपूर्ण डायव्हर्जंट थिंकिंग उपाय शोधू शकतात. ज्ञानरचनावादी कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अध्यापन पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका काय असते? पर्याय केवळ हुकुमशहा किंवा माहिती पुरवठादार. पर्याय ब. सुलभकाची फॅसिलिटेटर जे विद्यार्थ्यांना स्वतः ज्ञान मिळवण्यास मदत करतात. पर्याय क. केवळ परीक्षक. पर्याय ड. मूक प्रेक्षक. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. सुलभकाची फॅसिलिटेटर जे विद्यार्थ्यांना स्वतः ज्ञान मिळवण्यास मदत करतात. एखाद्या विद्यार्थ्याला लिहायला प्रचंड अडचण येत आहे आणि त्याची अक्षरे ओळखता येत नाहीत तर त्याला खालीलपैकी कोणता विकार असण्याची शक्यता आहे? पर्याय डिस्लेक्सिया. पर्याय ब. डिग्राफिया. पर्याय क. डिस्कॅल्क्युलिया. पर्याय ड. डिस्प्रॅक्सिया. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. डिग्राफिया. वर्गात एखादी संकल्पना स्पष्ट करताना शिक्षकाने स्थानिक उदाहरणांचा वापर का करावा? पर्याय यामुळे शिक्षकांचे श्रम वाचतात. पर्याय ब. विद्यार्थ्यांचे अमूर्त ज्ञान मूर्त आणि व्यावहारिक अनुभवाशी जोडले जाते. पर्याय क. पाठ्यपुस्तकाची गरज संपते. पर्याय ड. मुख्य विषयावरून लक्ष विचलित होते. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. विद्यार्थ्यांचे अमूर्त ज्ञान मूर्त आणि व्यावहारिक अनुभवाशी जोडले जाते. किशोरवयीन ॲडोलेसंट विद्यार्थ्यांच्या भावनिक समस्या हाताळताना शिक्षकाने कसे वागले पाहिजे? पर्याय त्यांच्याशी कठोरपणे आणि शिस्तीने वागावे. पर्याय ब. त्यांच्या भावना समजून घेऊन सहानुभूतीपूर्वक व मित्राप्रमाणे मार्गदर्शन करावे. पर्याय क. त्यांच्या सर्व समस्यांकडे दुर्लक्ष करावे. पर्याय ड. त्यांना थेट उपदेश करावा. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. त्यांच्या भावना समजून घेऊन सहानुभूतीपूर्वक व मित्राप्रमाणे मार्गदर्शन करावे. अध्ययन संक्रमण ट्रान्सफर ऑफ लर्निंग अधिक प्रभावी होण्यासाठी शिक्षकाने काय करावे? पर्याय एका विषयातील संकल्पनांचा संबंध दुसऱ्या विषयांशी किंवा वास्तविक जीवनाशी जोडून शिकवावे.
पर्याय ब प्रत्येक विषय पूर्णपणे स्वतंत्रपणे शिकवावा. पर्याय क केवळ पाठांतरावर भर द्यावा. पर्याय ड नियमित परीक्षा रद्द कराव्यात. बरोबर उत्तर आहे पर्याय एका विषयातील संकल्पनांचा संबंध दुसऱ्या विषयांशी किंवा वास्तविक जीवनाशी जोडून शिकवावे. शिक्षकाने आपल्या अध्यापनाचे नियोजन लेसन प्लॅनिंग का करावे? पर्याय मुख्याध्यापकांना दाखवण्यासाठी. पर्याय ब अध्यापनाची ध्येये, उद्दिष्टे आणि वेळ यांचे योग्य व्यवस्थापन करून अध्यापन प्रभावी करण्यासाठी. पर्याय क वर्गात वेळ घालवण्यासाठी. पर्याय ड विद्यार्थ्यांना घाबरवण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब अध्यापनाची ध्येये, उद्दिष्टे आणि वेळ यांचे योग्य व्यवस्थापन करून अध्यापन प्रभावी करण्यासाठी. आधुनिक काळात अध्यापनात ICT माहिती व दळणवळण तंत्रज्ञान चा वापर करण्याचे काय महत्त्व आहे? पर्याय यामुळे शिक्षकांची गरज पूर्णपणे संपते. पर्याय ब कठीण संकल्पना ॲनिमेशन आणि व्हिडिओच्या माध्यमातून सहज समजवता येतात. पर्याय क केवळ मनोरंजनासाठी याचा वापर होतो. पर्याय ड यामुळे विद्यार्थी अभ्यास करणे थांबवतात. बरोबर उत्तर आहे पर्याय ब कठीण संकल्पना ॲनिमेशन आणि व्हिडिओच्या माध्यमातून सहज समजवता येतात. एका अभ्यासू आणि हुशार विद्यार्थ्याचे गुण अचानक कमी होऊ लागले आहेत, अशा वेळी शिक्षकाची प्रतिक्रिया काय असावी? पर्याय त्याला वर्गात सर्वांसमोर अपमानित करावे. पर्याय ब त्याच्या गुणांच्या घसरणीमागील मानसिक, कौटुंबिक किंवा शारीरिक कारणांचा शोध घ्यावा. पर्याय क त्याच्याकडे लक्ष देणे सोडून द्यावे. पर्याय ड त्याला नापास करण्याची धमकी द्यावी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब त्याच्या गुणांच्या घसरणीमागील मानसिक, कौटुंबिक किंवा शारीरिक कारणांचा शोध घ्यावा. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची मॉरल व्हॅल्यूज रुजवणूक करण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धती कोणती? पर्याय शिक्षकाने स्वतःच्या वर्तनातून आदर्श घालून देणे आणि थोर व्यक्तींच्या कथा सांगणे. पर्याय ब रोज 1 तास नैतिकतेवर लांबलचक व्याख्यान देणे. पर्याय क अनैतिक वागणाऱ्यांना कडक शारीरिक शिक्षा करणे. पर्याय ड मूल्यांची यादी भिंतीवर लिहून ठेवणे. बरोबर उत्तर आहे पर्याय शिक्षकाने स्वतःच्या वर्तनातून आदर्श घालून देणे आणि थोर व्यक्तींच्या कथा सांगणे. ब्रेनस्टॉर्मिंग विचारमंथन या पद्धतीचा वापर शिक्षकाने वर्गात प्रामुख्याने कशासाठी करावा? पर्याय वर्गात शांतता राखण्यासाठी. पर्याय ब विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना देऊन नवनवीन कल्पना शोधण्यासाठी. पर्याय क गृहपाठ तपासण्यासाठी. पर्याय ड विद्यार्थ्यांचे पाठांतर वाढवण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना देऊन नवनवीन कल्पना शोधण्यासाठी. विद्यार्थ्याला कठीण वाटणारा विषय सोपा करण्यासाठी शिक्षकाने सर्वप्रथम काय करावे? पर्याय तो विषय शिकवणे बंद करावे. पर्याय ब विषयाची भीती घालवून सोप्या व मनोरंजक अनुभवांकडून कठीणाकडे जावे. पर्याय क पालकांना घरी अभ्यास घेण्यास सांगावे. पर्याय ड थेट कठीण प्रश्न परीक्षेला द्यावेत. बरोबर उत्तर आहे पर्याय ब विषयाची भीती घालवून सोप्या व मनोरंजक अनुभवांकडून कठीणाकडे जावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP नुसार शिक्षणाचा भर कशावर असावा? पर्याय केवळ घोकंपट्टी आणि पाठांतरावर. पर्याय ब संकल्पनात्मक समज कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि टीकात्मक विचारांवर. पर्याय क फक्त गुण मिळवण्यावर. पर्याय ड केवळ व्यावसायिक प्रशिक्षणावर.
बरोबर उत्तर आहे पर्याय ब, संकल्पनात्मक समज, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि टीकात्मक विचारांवर. वर्गातील विद्यार्थ्यांचे अवधान अटेन्शन आकर्षित करण्यासाठी शिक्षकाने आपल्या आवाजात काय करणे गरजेचे आहे? पर्याय नेहमी एकाच पट्टीत जोरात ओरडले पाहिजे. पर्याय ब, गरजेनुसार आवाजात चढ उतार इंटोनेशन व योग्य ठिकाणी विराम घेतला पाहिजे. पर्याय क, अतिशय हळू आवाजात बोलले पाहिजे. पर्याय ड, कडक आवाजात धमकावले पाहिजे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब, गरजेनुसार आवाजात चढ उतार इंटोनेशन व योग्य ठिकाणी विराम घेतला पाहिजे. ज्ञानरचनावादानुसार कन्स्ट्रक्टिव्हिजम बालके नवीन ज्ञान कसे मिळवतात? पर्याय शिक्षकांनी दिलेल्या माहितीचे जसेच्या तसे पाठांतर करून. पर्याय ब, स्वतःच्या अनुभवातून आणि सभोवतालच्या पर्यावरणाशी आंतरक्रिया करून. पर्याय क, केवळ दूरदर्शन व इंटरनेटवरील व्हिडिओ पाहून. पर्याय ड, पालकांनी सांगितलेल्या गोष्टी लिहून काढून. बरोबर उत्तर आहे पर्याय ब, स्वतःच्या अनुभवातून आणि सभोवतालच्या पर्यावरणाशी आंतरक्रिया करून. एकाच वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गतीमध्ये लर्निंग पेस फरक असतो, या भिन्नतेला काय म्हणतात? पर्याय सामाजिक भिन्नता. पर्याय ब, व्यक्तिभेद इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. पर्याय क, मानसिक अपरिपक्वता. पर्याय ड, भाषिक अडथळा. बरोबर उत्तर आहे पर्याय ब, व्यक्तिभेद इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. विद्यार्थ्यांना अंतर्गत प्रेरणेने इंट्रिन्सिक मोटिवेशन अभ्यास करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? पर्याय त्यांना सतत महागडी बक्षिसे द्यावीत. पर्याय ब, अभ्यासाचे व्यावहारिक महत्त्व आणि आनंद समजून घेण्यास मदत करावी. पर्याय क, नापास करण्याची भीती दाखवावी. पर्याय ड, वर्गातील इतर विद्यार्थ्यांशी त्यांची तुलना करावी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब, अभ्यासाचे व्यावहारिक महत्त्व आणि आनंद समजून घेण्यास मदत करावी. वर्गात गटकार्य ग्रुप वर्क देत असताना शिक्षकाने गटांची रचना कशी करावी? पर्याय सर्व हुशार विद्यार्थ्यांचा एक आणि मागे असलेल्यांचा एक वेगळा गट करावा. पर्याय ब, मिश्र क्षमतेचे हेटेरोजेनियस गट करावेत जेणेकरून एकमेकांच्या सहकार्यातून शिकता येईल. पर्याय क, केवळ मुलांचे आणि मुलींचे स्वतंत्र गट करावेत. पर्याय ड, रोल नंबरनुसार कोणत्याही विचाराशिवाय गट बनवावेत. बरोबर उत्तर आहे पर्याय ब, मिश्र क्षमतेचे हेटेरोजेनियस गट करावेत जेणेकरून एकमेकांच्या सहकार्यातून शिकता येईल. डिस्कॅल्क्युलिया ही अध्ययन अक्षमता खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पर्याय वाचनातील दोष. पर्याय ब, गणितीय संकल्पना आणि आकडेमोड समजण्यातील अडचण. पर्याय क, लेखन क्रियेतील अक्षमता. पर्याय ड, भाषिक संवाद साधण्यातील अडचण. बरोबर उत्तर आहे पर्याय ब, गणितीय संकल्पना आणि आकडेमोड समजण्यातील अडचण. वर्गात बहुभाषिक मल्टीलिंग्वल मुले असल्यास शिक्षकाने या परिस्थितीकडे कसे पाहिले पाहिजे? पर्याय अध्यापनातील एक मोठा अडथळा म्हणून. पर्याय ब, वर्गासाठी एक समृद्ध संसाधन रिसोर्स म्हणून. पर्याय क, इतर भाषांवर बंदी घालून केवळ एकाच भाषेचा आग्रह धरून. पर्याय ड, अशा विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करून.
बरोबर उत्तर आहे पर्याय ब, वर्गासाठी एक समृद्ध संसाधन रिसोर्स म्हणून. एखादा विद्यार्थी नेहमी गृहपाठ करून आणत नाही, अशा वेळी शिक्षक म्हणून तुमची पहिली कृती काय असेल? पर्याय त्याला वर्गात सर्वांसमोर कडक शारीरिक शिक्षा करणे. पर्याय ब, गृहपाठ न करण्यामागील खरी कारणे शोधून त्याला मदत करणे. पर्याय क, त्याला वर्गाबाहेर हाकलून देणे. पर्याय ड, त्याच्या प्रगती पुस्तकावर लाल शेरा मारणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब, गृहपाठ न करण्यामागील खरी कारणे शोधून त्याला मदत करणे. शिक्षकाने वर्गात विचारलेले प्रश्न प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे असावेत? पर्याय केवळ विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती तपासणारे बंदिस्त प्रश्न. पर्याय ब, विचार प्रक्रियेला आणि तर्काला चालना देणारे मुक्तोत्तरी ओपन एंडेड प्रश्न. पर्याय क, अतिशय कठीण आणि संभ्रम निर्माण करणारे प्रश्न. पर्याय ड, पुस्तकातील जसेच्या तसे वाक्य असणारे प्रश्न. बरोबर उत्तर आहे पर्याय ब, विचार प्रक्रियेला आणि तर्काला चालना देणारे मुक्तोत्तरी ओपन एंडेड प्रश्न. वर्गात विद्यार्थ्याला स्वय अध्ययनाची सेल्फ लर्निंग सवय लावण्यासाठी शिक्षकाने काय करावे? पर्याय सर्व प्रश्नांची उत्तरे स्वतःच फळ्यावर लिहून देणे. पर्याय ब, त्याला संदर्भ ग्रंथ शोधणे आणि स्वतः माहिती गोळा करण्यास प्रवृत्त करणे. पर्याय क, त्याला केवळ मार्गदर्शिका गाईड्स वापरण्यास सांगणे. पर्याय ड, वर्गात काहीच न शिकवता संपूर्ण वेळ स्वतः वाचायला सांगणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब, त्याला संदर्भ ग्रंथ शोधणे आणि स्वतः माहिती गोळा करण्यास प्रवृत्त करणे. एखाद्या दिव्यांग फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्याला तुमच्या वर्गात प्रवेश मिळाला आहे, अशा वेळी तुमची भूमिका काय असेल? पर्याय त्याला वेगळ्या शाळेत जाण्याचा सल्ला देणे. पर्याय ब, त्याच्या गरजा समजून घेऊन पायाभूत सुविधा आणि सहानुभूतीपूर्वक अध्यापनात बदल करणे. पर्याय क, त्याला वर्गात सर्वात शेवटी बसवणे. पर्याय ड, इतर सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा त्याला पूर्णपणे वेगळे वागवणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब, त्याच्या गरजा समजून घेऊन पायाभूत सुविधा आणि सहानुभूतीपूर्वक अध्यापनात बदल करणे. प्रकल्प पद्धतीमध्ये प्रोजेक्ट मेथड मुख्य भर कशावर दिला जातो? पर्याय शिक्षकांच्या व्याख्यानावर. पर्याय ब, विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभव आणि कृतीशीलतेवर. पर्याय क, केवळ अंतर्गत परीक्षांवर. पर्याय ड, पाठ्यपुस्तकातील धडे पूर्ण करण्यावर. बरोबर उत्तर आहे पर्याय ब, विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभव आणि कृतीशीलतेवर. परीक्षेतील गुणांऐवजी विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासाची नोंद ठेवण्यासाठी कोणते साधन सर्वात उपयुक्त ठरते? पर्याय हजेरीपट. पर्याय ब, पोर्टफोलिओ. पर्याय क, वार्षिक निकाल पत्रक. पर्याय ड, केवळ मासिक चाचणी गुण. बरोबर उत्तर आहे पर्याय ब, पोर्टफोलिओ. अध्यापनात आशय कॉन्टेंट निवडताना शिक्षकाने प्रामुख्याने कोणत्या बाबीचा विचार केला पाहिजे? पर्याय तो केवळ शिक्षकांच्या आवडीचा असावा. पर्याय ब, तो विद्यार्थ्यांचे वय, मानसिक क्षमता आणि पूर्वज्ञानाला साजेसा असावा. पर्याय क, तो अतिशय कठीण पातळीचा असावा. पर्याय ड, त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध नसावा.
बरोबर उत्तर आहे पर्याय ब. तो विद्यार्थ्यांचे वय, मानसिक क्षमता आणि पूर्वज्ञानाला साजेसा असावा. वर्गातील फळ्याचा ब्लॅकबोर्ड वापर करताना मुख्य गाभा किंवा महत्त्वाचे मुद्दे कोठे लिहिले पाहिजेत? पर्याय फळ्याच्या कोणत्याही कोपऱ्यात अस्पष्टपणे. पर्याय ब. फळ्याच्या मध्यभागी, ठळक आणि पद्धतशीरपणे. पर्याय क. फळ्याच्या अगदी खालच्या भागात. पर्याय ड. फळ्यावर अजिबात न लिहिता केवळ तोंडी सांगावे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. फळ्याच्या मध्यभागी, ठळक आणि पद्धतशीरपणे. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, लीडरशिप स्किल्स विकसित करण्यासाठी शिक्षकाने वर्गात काय करावे? पर्याय सर्व निर्णय स्वतःच घेऊन हुकुमशाही चालवावी. पर्याय ब. वेगवेगळ्या वर्ग उपक्रमांची आणि गटकार्याची जबाबदारी आलटून पालटून विद्यार्थ्यांना द्यावी. पर्याय क. केवळ मॉनिटरलाच सर्व अधिकार द्यावेत. पर्याय ड. विद्यार्थ्यांना शांत बसण्याची सक्ती करावी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. वेगवेगळ्या वर्ग उपक्रमांची आणि गटकार्याची जबाबदारी आलटून पालटून विद्यार्थ्यांना द्यावी. अध्ययनाचे नकारात्मक संक्रमण, नेगेटिव्ह ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे काय? पर्याय आधी शिकलेल्या गोष्टीचा नवीन शिकण्यावर काहीही परिणाम न होणे. पर्याय ब. पूर्वज्ञानामुळे नवीन गोष्टी शिकण्यात अडथळा किंवा अडचण निर्माण होणे. पर्याय क. आधी शिकलेले ज्ञान नवीन शिकण्यास मदत करणे. पर्याय ड. पूर्णपणे अभ्यास सोडून देणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. पूर्वज्ञानामुळे नवीन गोष्टी शिकण्यात अडथळा किंवा अडचण निर्माण होणे. शिक्षकाने वर्गातील विद्यार्थ्यांच्या चुकांकडे एरर्स कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे? पर्याय विद्यार्थ्यांचा मूर्खपणा आणि निष्काळजीपणा म्हणून. पर्याय ब. अध्ययन प्रक्रियेचा एक नैसर्गिक भाग आणि विद्यार्थ्यांच्या विचारांची खिडकी म्हणून. पर्याय क. कडक शिक्षा करण्याचे कारण म्हणून. पर्याय ड. त्यांच्या नापासाचे लक्षण म्हणून. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. अध्ययन प्रक्रियेचा एक नैसर्गिक भाग आणि विद्यार्थ्यांच्या विचारांची खिडकी म्हणून. खेळातून शिक्षण प्ले मेथड पद्धतीचा मुख्य फायदा कोणता आहे? पर्याय यामुळे शाळा व्यवस्थापनाचा खर्च वाचतो. पर्याय ब. बालकांचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास नैसर्गिकरित्या होतो. पर्याय क. शिक्षकांना शिकवावे लागत नाही. पर्याय ड. वर्गात मुले अजिबात आवाज करत नाहीत. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. बालकांचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास नैसर्गिकरित्या होतो. शिक्षक केंद्रित अध्यापनापेक्षा विद्यार्थी केंद्रित चाइल्ड सेंटर्ड अध्यापन श्रेष्ठ का मानले जाते? पर्याय यात शिक्षकांचे काम पूर्णपणे संपून जाते. पर्याय ब. यात विद्यार्थ्यांच्या क्षमता, गरजा आणि आवडीनिवडींना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. पर्याय क. यामुळे केवळ परीक्षेचे निकाल 100% लागतात. पर्याय ड. यात शिस्तीची अजिबात गरज नसते. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. यात विद्यार्थ्यांच्या क्षमता, गरजा आणि आवडीनिवडींना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. वर्गामध्ये मुलींना केवळ गृहव्यवस्थापन किंवा कला शाखेकडे आणि मुलांना विज्ञान शाखेकडे प्रवृत्त करणे हे कशाचे लक्षण आहे? पर्याय लिंग समभाव जेंडर इक्वालिटी. पर्याय ब. लिंगभाव पूर्वग्रह रूढीबद्धता जेंडर स्टेरियोटायपिंग. पर्याय क. सामाजिक न्याय.
पर्याय ड वैज्ञानिक दृष्टिकोन. बरोबर उत्तर आहे पर्याय ब लिंगभाव पूर्वग्रह रूढीबद्धता जेंडर स्टेरियोटायपिंग. अध्यापन करताना शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैली लर्निंग स्टाईल्स मधील विविधतेचा कसा आदर करावा? पर्याय अ सर्व विद्यार्थ्यांना एकाच पद्धतीने शिकवणे. पर्याय ब विविध प्रकारची साधने उदाहरणे आणि कृतींचा अध्यापनात वापर करणे. पर्याय क केवळ हुशार विद्यार्थ्यांच्या शैलीनुसार बदल करणे. पर्याय ड अशा विविधतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब विविध प्रकारची साधने उदाहरणे आणि कृतींचा अध्यापनात वापर करणे. एखादा विद्यार्थी वर्गात सतत खोटे बोलतो अशा वेळी शिक्षकाने कोणती भूमिका स्वीकारावी? पर्याय त्याला वर्गात सर्वांसमोर चोर किंवा लबाड घोषित करणे. पर्याय ब कडक शारीरिक शिक्षा करणे. पर्याय क खोटे बोलण्यामागील कौटुंबिक किंवा मानसिक कारणे शोधून त्याला समुपदेशन करणे. पर्याय ड त्याला शाळेतून काढून टाकणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क खोटे बोलण्यामागील कौटुंबिक किंवा मानसिक कारणे शोधून त्याला समुपदेशन करणे. स्वयं मूल्यमापन सेल्फ असेसमेंट मुळे विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या क्षमतेचा विकास होतो? पर्याय अ दुसऱ्यांचे दोष शोधण्याची क्षमता. पर्याय ब स्वतःच्या अध्ययनाची बलस्थाने आणि त्रुटी स्वतः पडताळून पाहण्याची क्षमता. पर्याय क केवळ गुण वाढवण्याची क्षमता. पर्याय ड शिक्षकांवर अवलंबून राहण्याची सवय. बरोबर उत्तर आहे पर्याय ब स्वतःच्या अध्ययनाची बलस्थाने आणि त्रुटी स्वतः पडताळून पाहण्याची क्षमता. विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा इमोशनल इंटेलिजन्स विकास करण्यासाठी शिक्षकाने काय करणे आवश्यक आहे? पर्याय अ त्यांच्या भावना पूर्णपणे दडपून टाकणे. पर्याय ब विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना समजून घेण्यास व्यक्त करण्यास आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यास योग्य मार्गदर्शन करणे. पर्याय क केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगणे. पर्याय ड त्यांना नेहमी एकटे सोडणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना समजून घेण्यास व्यक्त करण्यास आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यास योग्य मार्गदर्शन करणे. भाषा आणि विचार यांच्यातील संबंधांबाबत लेव व्यगोत्स्की यांचा काय दृष्टिकोन होता? पर्याय अ भाषा ही विचार प्रक्रियेत अडथळा ठरते. पर्याय ब बालकाच्या सुरुवातीच्या काळात भाषा ही स्वतंत्र असते परंतु नंतर ती विचार प्रक्रियेला दिशा देते. पर्याय क भाषेचा विचारांशी काहीही संबंध नसतो. पर्याय ड विचार आधी येतो आणि भाषा नंतर विकसित होते. बरोबर उत्तर आहे पर्याय ब बालकाच्या सुरुवातीच्या काळात भाषा ही स्वतंत्र असते परंतु नंतर ती विचार प्रक्रियेला दिशा देते. शिक्षकाने गृहपाठ होमवर्क तपासताना कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे? पर्याय अ केवळ विद्यार्थ्यांचे अक्षर सुंदर आहे की नाही हे पाहणे. पर्याय ब विद्यार्थ्याने संकल्पना किती अचूकपणे समजून घेतल्या आहेत आणि त्या कशा मांडल्या आहेत हे पाहणे. पर्याय क पालकांनी गृहपाठ केला आहे का हे तपासणे. पर्याय ड गृहपाठाच्या केवळ पानांची संख्या मोजणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब विद्यार्थ्याने संकल्पना किती अचूकपणे समजून घेतल्या आहेत आणि त्या कशा मांडल्या आहेत हे पाहणे. एका वर्गात खूप गोंधळ होत आहे अशा वेळी शिक्षकाने वर्ग नियंत्रण कसे मिळवावे? पर्याय अ वर्गात मोठ्याने ओरडून शांत राहण्याची धमकी देणे. पर्याय ब एका जागी शांत उभे राहून विद्यार्थ्यांचे अवधान आकर्षित करणारी एखादी छोटी मनोरंजक कृती किंवा प्रश्न विचारणे. पर्याय क मुख्याध्यापकांना वर्गात बोलावून आणणे.
पर्याय ड. गोंधळ करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. एका जागी शांत उभे राहून विद्यार्थ्यांचे अवधान आकर्षित करणारी एखादी छोटी मनोरंजक कृती किंवा प्रश्न विचारणे. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत फीडबॅक प्रतिसादात्मक माहिती चा मुख्य फायदा कोणाला होतो? पर्याय अ. केवळ मुख्याध्यापकांना. पर्याय ब. केवळ पालकांना. पर्याय क. शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही त्यांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी. पर्याय ड. केवळ परीक्षा मंडळाला. बरोबर उत्तर आहे पर्याय क. शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही त्यांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी. विद्यार्थ्यांमध्ये क्रिटिकल थिंकिंग टीकात्मक किंवा चिकित्सक विचार विकसित करण्यासाठी शिक्षकाने कोणते उपक्रम राहावे? पर्याय अ. पाठ्यपुस्तकातील प्रश्न उत्तरे पाठ करून घेणे. पर्याय ब. विद्यार्थ्यांना एखाद्या समस्येवर वादविवाद चर्चा आणि का व कसे अशा प्रश्नांवर विचार करण्यास लावणे. पर्याय क. केवळ एकाच उत्तराचे प्रश्न विचारणे. पर्याय ड. निबंध जसाच्या तसा वहीत लिहायला सांगणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. विद्यार्थ्यांना एखाद्या समस्येवर वादविवाद चर्चा आणि का व कसे अशा प्रश्नांवर विचार करण्यास लावणे. बालकांच्या विकासात अनुवंश हेरिडिटी आणि पर्यावरण एन्व्हायरमेंट यांची भूमिका कशी असते? पर्याय अ. केवळ अनुवंशच बालकाचा विकास ठरवतो. पर्याय ब. केवळ पर्यावरणच महत्त्वाचे असते. पर्याय क. अनुवंश आणि पर्यावरण या दोन्ही घटकांची परस्परांवर होणारी आंतरक्रिया बालकाचा विकास घडवून आणते. पर्याय ड. या दोन्ही घटकांचा विकासावर काहीही परिणाम होत नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क. अनुवंश आणि पर्यावरण या दोन्ही घटकांची परस्परांवर होणारी आंतरक्रिया बालकाचा विकास घडवून आणते. तुमच्या वर्गातील काही विद्यार्थी शिक्षकाचा अजिबात आदर करत नाहीत, अशा वेळी तुम्ही काय कराल? पर्याय अ. त्यांना वर्गातून निलंबित करण्याची मागणी कराल. पर्याय ब. त्यांच्या पालकांचा अपमान कराल. पर्याय क. स्वतःच्या अध्यापन पद्धतीचे आणि वर्तनाचे आत्मपरीक्षण करून विद्यार्थ्यांशी संवाद वाढवाल. पर्याय ड. त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ स्वतःचा पगार पाहाल. बरोबर उत्तर आहे पर्याय क. स्वतःच्या अध्यापन पद्धतीचे आणि वर्तनाचे आत्मपरीक्षण करून विद्यार्थ्यांशी संवाद वाढवाल. मायक्रो टीचिंग सूक्ष्म अध्यापन मधील आदर्श चक्राचा मायक्रो टीचिंग सायकल योग्य क्रम कोणता आहे? पर्याय अ. अध्यापन पेक्षा जास्त नियोजन पेक्षा जास्त मूल्यमापन. पर्याय ब. नियोजन पेक्षा जास्त अध्यापन पेक्षा जास्त प्रतिभरण फीडबॅक पेक्षा जास्त पुनर्नियोजन पेक्षा जास्त पुनर्ध्यापन पेक्षा जास्त पुनःप्रतिभरण. पर्याय क. मूल्यमापन पेक्षा जास्त अध्यापन पेक्षा जास्त नियोजन. पर्याय ड. केवळ अध्यापन आणि गृहपाठ तपासणी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. नियोजन पेक्षा जास्त अध्यापन पेक्षा जास्त प्रतिभरण फीडबॅक पेक्षा जास्त पुनर्नियोजन पेक्षा जास्त पुनर्ध्यापन पेक्षा जास्त पुनःप्रतिभरण. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नकाशा वाचन मॅप रीडिंग शिकवताना शिक्षकाने सर्वप्रथम कशापासून सुरुवात करावी? पर्याय अ. थेट जगाचा नकाशा समोर ठेवणे. पर्याय ब. विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या वर्गातील किंवा शाळेतील परिसराच्या आराखड्यापासून सुरुवात करून दिशांची ओळख करून देणे. पर्याय क. नकाशाचे सर्व नियम पाठ करायला लावणे. पर्याय ड. विद्यार्थ्यांना नकाशा काढण्याची मोठी परीक्षा घेणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या वर्गातील किंवा शाळेतील परिसराच्या आराखड्यापासून सुरुवात करून दिशांची ओळख करून देणे.
अध्यापनाची समस्या निराकरण पद्धती प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या गुणाचा विकास करते? पर्याय अंधश्रद्धेचा. पर्याय ब तार्किक विचार, विश्लेषण आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेचा. पर्याय क केवळ पाठांतराचा. पर्याय ड दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याचा. बरोबर उत्तर आहे पर्याय ब तार्किक विचार, विश्लेषण आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेचा. सर्वसमावेशक वर्गात इन्क्लुसिव्ह क्लासरूम शिक्षकाने विशेष गरजा असणाऱ्या CWSN बालकांसाठी काय करावे? पर्याय त्यांना इतर मुलांपासून वेगळे बसवून कठीण वागणूक द्यावी. पर्याय ब त्यांच्या क्षमतेनुसार लवचिक अध्यापन पद्धती आणि पूरक साधनांचा उदा. ब्रेल लिपी, श्रवणयंत्रे वापर करावा. पर्याय क त्यांना कोणत्याही उपक्रमात भाग घेऊ देऊ नये. पर्याय ड त्यांना वर्गातून घरी पाठवून द्यावे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब त्यांच्या क्षमतेनुसार लवचिक अध्यापन पद्धती आणि पूरक साधनांचा उदा. ब्रेल लिपी, श्रवणयंत्रे वापर करावा. शिक्षकाने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना खालीलपैकी कोणत्या बाबीची तुलना करणे योग्य मानले जाते? पर्याय त्या विद्यार्थ्याची वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थ्याशी तुलना करणे. पर्याय ब त्या विद्यार्थ्याच्या आधीच्या कामगिरीची त्याच्या सद्य प्रगतीशी तुलना करणे, स्वतःशीच तुलना. पर्याय क त्याच्या गुणांची त्याच्या भावा बहिणीच्या गुणांशी तुलना करणे. पर्याय ड त्याच्या पालकांच्या आर्थिक स्थितीशी तुलना करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब त्या विद्यार्थ्याच्या आधीच्या कामगिरीची त्याच्या सद्य प्रगतीशी तुलना करणे, स्वतःशीच तुलना. उद्दीपक प्रतिसाद स्टिम्युलस रिस्पॉन्स SR या तत्वावर आधारित असणारी अध्ययन उपपत्ती कोणती? पर्याय बोधात्मक उपपत्ती. पर्याय ब वर्तनवादी उपपत्ती बिहेवियरस थिअरी. पर्याय क मानवतावादी उपपत्ती. पर्याय ड समाजशास्त्रीय उपपत्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय ब वर्तनवादी उपपत्ती बिहेवियरस थिअरी. अध्ययन प्रक्रियेत विस्मरण फॉरगेटिंग कमी करण्यासाठी शिक्षकाने कोणती उपाययोजना करावी? पर्याय विद्यार्थ्यांना नवीन माहिती दिल्यानंतर ठराविक अंतराने त्याची उजळणी, रिव्हिजन आणि सराव करून घेणे. पर्याय ब एकाच दिवशी सर्व अभ्यासक्रम संपवणे. पर्याय क विसरणाऱ्या विद्यार्थ्यांना कडक शिक्षा करणे. पर्याय ड अभ्यासक्रमात कठीण प्रकरणांचा समावेश करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय विद्यार्थ्यांना नवीन माहिती दिल्यानंतर ठराविक अंतराने त्याची उजळणी, रिव्हिजन आणि सराव करून घेणे. आधुनिक शिक्षकाची व्याख्या माहितीचा स्रोत अशी न करता मार्गदर्शक किंवा सुलभक अशी का केली जाते? पर्याय कारण शिक्षकांचे ज्ञान आता कमी झाले आहे. पर्याय ब कारण माहिती आता इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे, परंतु त्या माहितीचे ज्ञानात रूपांतर कसे करावे याचे मार्गदर्शन शिक्षकाला करावे लागते. पर्याय क कारण शिक्षकांना आता शिकवण्याची इच्छा नाही. पर्याय ड शाळा व्यवस्थापनाच्या दबावामुळे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब कारण माहिती आता इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे, परंतु त्या माहितीचे ज्ञानात रूपांतर कसे करावे याचे मार्गदर्शन शिक्षकाला करावे लागते. वर्गातील एका प्रतिभावान गिफ्टेड विद्यार्थ्याला नेहमीचे अध्यापन खूप सोपे आणि कंटाळवाणे वाटते, अशा वेळी तुम्ही काय कराल? पर्याय त्याला वर्गात शांत बसण्याची सक्ती कराल. पर्याय ब त्याच्यासाठी उच्च काठिण्य पातळीचे समृद्ध उपक्रम एनरिचमेंट प्रोग्राम्स आयोजित कराल. पर्याय क त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल. पर्याय ड त्याला वरच्या वर्गात पाठवून द्याल. बरोबर उत्तर आहे पर्याय ब त्याच्यासाठी उच्च काठिण्य पातळीचे समृद्ध उपक्रम एनरिचमेंट प्रोग्राम्स आयोजित कराल.
विद्यार्थ्याने परीक्षेमध्ये अपेक्षेपेक्षा खूप कमी गुण मिळवले आहेत, यावर शिक्षकाची पहिली प्रतिक्रिया काय असावी? पर्याय त्याच्या प्रगती पुस्तकावर नकारात्मक शेरा मारणे. पर्याय ब गुणांच्या घसरणीमागील कारणे शोधण्यासाठी त्याचे वैयक्तिक समुपदेशन करणे. पर्याय क त्याला वर्गात सर्वांसमोर रागवणे. पर्याय ड त्याच्या पालकांना शाळेत बोलावून अपमानित करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब गुणांच्या घसरणीमागील कारणे शोधण्यासाठी त्याचे वैयक्तिक समुपदेशन करणे. अभिरुची इंटरेस्ट आणि अवधान अटेन्शन यांच्यातील संबंध खालीलपैकी कसा आहे? पर्याय अभिरुची आणि अवधानाचा परस्परांशी काहीही संबंध नसतो. पर्याय ब ज्या विषयात विद्यार्थ्याला अभिरुची असते तिथे त्याचे अवधान सहज केंद्रित होते. पर्याय क अवधान आधी येते आणि अभिरुची नंतर निर्माण होते. पर्याय ड अभिरुचीमुळे अवधान विचलित होते. बरोबर उत्तर आहे पर्याय ब ज्या विषयात विद्यार्थ्याला अभिरुची असते तिथे त्याचे अवधान सहज केंद्रित होते. समावेशक वर्गात शिक्षकाने अंध किंवा दृष्टिदोष असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी कोणते साहित्य वापरावे? पर्याय केवळ रंगीबेरंगी चित्रे आणि तक्ते. पर्याय ब त्रिमिती 3D मॉडेल्स, स्पर्श ज्ञान देणारे साहित्य आणि ऑडिओ बुक्स. पर्याय क कठीण छापील पुस्तके. पर्याय ड मूक चित्रपट किंवा व्हिडिओ. बरोबर उत्तर आहे पर्याय ब त्रिमिती 3D मॉडेल्स, स्पर्श ज्ञान देणारे साहित्य आणि ऑडिओ बुक्स. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला वाव देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणता गृहपाठ द्यावा? पर्याय पुस्तकातील प्रश्नांची उत्तरे 5 वेळा लिहून आणणे. पर्याय ब जर तुमच्या गावात पाणी संपले तर काय होईल यासारखे मुक्तोत्तरी व विवंचनात्मक प्रश्न. पर्याय क गणिताचे तेच ते नियम पाठ करणे. पर्याय ड निबंध जसाच्या तसा वहीत उतरवणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब जर तुमच्या गावात पाणी संपले तर काय होईल यासारखे मुक्तोत्तरी व विवंचनात्मक प्रश्न. अध्यापनातील सिम्युलेशन आभासी अनुकरण पद्धतीचा मुख्य फायदा काय असतो? पर्याय विद्यार्थ्यांना वर्गातच प्रत्यक्ष जगासारख्या कृत्रिम किंवा आभासी परिस्थितीचा अनुभव देऊन शिकवता येते. पर्याय ब शिक्षकांचे काम खूप कमी होते. पर्याय क वर्गात अजिबात खर्च करावा लागत नाही. पर्याय ड केवळ मनोरंजनासाठी याचा वापर होतो. बरोबर उत्तर आहे पर्याय विद्यार्थ्यांना वर्गातच प्रत्यक्ष जगासारख्या कृत्रिम किंवा आभासी परिस्थितीचा अनुभव देऊन शिकवता येते. शाळेत सहशालेय उपक्रम को-करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आयोजित करण्याचा मुख्य हेतू काय असतो? पर्याय शिक्षकांना विश्रांती मिळणे. पर्याय ब विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे. पर्याय क शाळेची फी वाढवणे. पर्याय ड केवळ पालकांचे मनोरंजन करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे. जीन पियाजे यांच्या औपचारिक क्रियात्मक अवस्थेत फॉर्मल ऑपरेशनल स्टेज बालक कोणत्या प्रकारे विचार करू लागते? पर्याय केवळ मूर्त वस्तूंवर आधारित विचार करते. पर्याय ब अमूर्त, तार्किक आणि परिकल्पनात्मक हायपोथेटिकल डिडक्टिव्ह रिझनिंग विचार करू लागते. पर्याय क केवळ अनुकरणाच्या माध्यमातून शिकते. पर्याय ड विचार करणे पूर्णपणे बंद करते. बरोबर उत्तर आहे पर्याय ब अमूर्त, तार्किक आणि परिकल्पनात्मक हायपोथेटिकल डिडक्टिव्ह रिझनिंग विचार करू लागते.
शिक्षकाने वर्गात शिकवताना स्वमूल्यमापन सेल्फ रिफ्लेक्शन करणे का गरजेचे आहे? पर्याय अ. मुख्याध्यापकांना अहवाल देण्यासाठी. पर्याय ब. स्वतःच्या अध्यापन पद्धतीतील उणीवा शोधून त्यात सातत्याने सुधारणा करण्यासाठी. पर्याय क. विद्यार्थ्यांवर वचक ठेवण्यासाठी. पर्याय ड. वेळेपूर्वी अभ्यासक्रम संपवण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. स्वतःच्या अध्यापन पद्धतीतील उणीवा शोधून त्यात सातत्याने सुधारणा करण्यासाठी. अध्ययन अक्षमता लर्निंग डिसेबिलिटी असणाऱ्या मुलांची ओळख पटवण्यासाठी शिक्षकाने प्रामुख्याने कशाचा वापर करावा? पर्याय अ. केवळ त्यांच्या गुणांच्या रँकिंगचा. पर्याय ब. त्यांच्या वर्तनाचे पद्धतशीर निरीक्षण आणि त्यांच्या त्रुटींचे सातत्यपूर्ण विश्लेषण करणे. पर्याय क. त्यांच्या कौटुंबिक उत्पन्नाचा. पर्याय ड. त्यांच्या शारीरिक वजनाचा. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. त्यांच्या वर्तनाचे पद्धतशीर निरीक्षण आणि त्यांच्या त्रुटींचे सातत्यपूर्ण विश्लेषण करणे. वर्गातील भाषिक अडथळा लँग्वेज बॅरियर दूर करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? पर्याय अ. प्रादेशिक किंवा मातृभाषेतील शब्दांवर बंदी घालावी. पर्याय ब. सोपी, सुटसुटीत भाषा वापरून गरजेनुसार हावभाव, चित्रे आणि बहुभाषिकतेचा स्वीकार करावा. पर्याय क. केवळ कठीण इंग्रजी शब्दांचा वापर करावा. पर्याय ड. अशा विद्यार्थ्यांशी बोलणे टाळावे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. सोपी, सुटसुटीत भाषा वापरून गरजेनुसार हावभाव, चित्रे आणि बहुभाषिकतेचा स्वीकार करावा. बालकाच्या सामाजिकीकरणात सोशलायझेशन खालीलपैकी कोणती संस्था प्राथमिक भूमिका बजावते? पर्याय अ. प्रसारमाध्यमे मीडिया. पर्याय ब. कुटुंब फॅमिली. पर्याय क. शाळा स्कूल. पर्याय ड. धार्मिक स्थळे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. कुटुंब फॅमिली. विद्यार्थ्यांमध्ये स्वनियंत्रण सेल्फ रेग्युलेशन वाढवण्यासाठी शिक्षकाने काय केले पाहिजे? पर्याय अ. त्यांच्यावर कडक नियम लादावेत. पर्याय ब. विद्यार्थ्यांना स्वतःच्या अध्ययनाचे नियोजन, निरीक्षण आणि मूल्यमापन करण्याची स्वायत्ता देणे. पर्याय क. त्यांना नेहमी शिक्षकांच्या धाकात ठेवणे. पर्याय ड. त्यांच्या सर्व कृती स्वतःच ठरवणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. विद्यार्थ्यांना स्वतःच्या अध्ययनाचे नियोजन, निरीक्षण आणि मूल्यमापन करण्याची स्वायत्ता देणे. अनेकात्म बुद्धिमत्ता सिद्धांत थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्सेस कोणी मांडला ज्यामध्ये 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या आहेत? पर्याय अ. रॉबर्ट स्टर्नबर्ग. पर्याय ब. हॉवर्ड गार्डनर. पर्याय क. लुईस थर्स्टन. पर्याय ड. डॅनियल गोलमन. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. हॉवर्ड गार्डनर. शिक्षकाने विद्यार्थ्याला शाब्दिक किंवा अशाब्दिक नकारात्मक प्रतिसाद उदा. तू आहेस किंवा रागाने पाहणे का देऊ नये? पर्याय अ. यामुळे विद्यार्थ्याचा गृहपाठ अपूर्ण राहतो. पर्याय ब. विद्यार्थ्याचा आत्मसन्मान दुखावला जातो आणि त्याची अंतर्गत प्रेरणा नष्ट होते. पर्याय क. यामुळे वर्गातील इतर मुले हसू लागतात. पर्याय ड. यामुळे शिक्षकाचा वेळ वाया जातो. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. विद्यार्थ्याचा आत्मसन्मान दुखावला जातो आणि त्याची अंतर्गत प्रेरणा नष्ट होते. अनुभवात्मक अध्ययन एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणजे काय? पर्याय अ. केवळ शिक्षकांच्या अनुभवांवर आधारित व्याख्यान ऐकणे. पर्याय ब. विद्यार्थ्याने स्वतः प्रत्यक्ष कृती करून आणि त्या अनुभवावर चिंतन करून शिकणे. पर्याय क. बाजारातील गाईस वाचून शिकणे. पर्याय ड. संगणकावरील खेळ खेळणे.
बरोबर उत्तर आहे पर्याय ब. विद्यार्थ्याने स्वतः प्रत्यक्ष कृती करून आणि त्या अनुभवावर चिंतन करून शिकणे. वर्गातील शिस्त ही बाहेरून लादलेली नसून अंतर्गत असली पाहिजे याचा अर्थ काय? पर्याय विद्यार्थ्यांना वर्गात हवे ते करण्याची सूट देणे. पर्याय ब. विद्यार्थ्यांना स्वतःच्या जबाबदारीची आणि योग्य अयोग्य वर्तनाची जाणीव स्वतःहून असणे. पर्याय क. कडक शारीरिक शिक्षेच्या भीतीने शांत बसणे. पर्याय ड. वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. विद्यार्थ्यांना स्वतःच्या जबाबदारीची आणि योग्य अयोग्य वर्तनाची जाणीव स्वतःहून असणे. शिक्षकाने पालकांसोबत पेरेंट टीचर मीटिंग संवाद साधताना मुख्य भर कशावर दिला पाहिजे? पर्याय विद्यार्थ्यांच्या केवळ चुका आणि दोषांची यादी वाचण्यावर. पर्याय ब. विद्यार्थ्याची प्रगती आणि त्याला घरात व शाळेत अधिक चांगल्या प्रकारे कशी मदत करता येईल यावर सकारात्मक चर्चा करणे. पर्याय क. शाळेच्या वर्गणीची मागणी करणे. पर्याय ड. इतर विद्यार्थ्यांच्या पालकांशी तुलना करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. विद्यार्थ्याची प्रगती आणि त्याला घरात व शाळेत अधिक चांगल्या प्रकारे कशी मदत करता येईल यावर सकारात्मक चर्चा करणे. माहिती इन्फॉर्मेशन आणि ज्ञान नॉलेज यांच्यामध्ये काय फरक आहे? पर्याय माहिती आणि ज्ञान या दोन्ही संकल्पना पूर्णपणे एकच आहेत. पर्याय ब. माहिती हा केवळ गोळा केलेला डेटा आहे, तर ज्ञान म्हणजे त्या माहितीचे समजून घेतलेले आणि व्यावहारिक उपयोजन केलेले रूप होय. पर्याय क. ज्ञान हे माहितीपेक्षा कमी महत्त्वाचे असते. पर्याय ड. माहिती मिळवणे म्हणजेच ज्ञानी होणे होय. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. माहिती हा केवळ गोळा केलेला डेटा आहे, तर ज्ञान म्हणजे त्या माहितीचे समजून घेतलेले आणि व्यावहारिक उपयोजन केलेले रूप होय. शिक्षकी पेशामध्ये सतत व्यावसायिक विकास कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट का आवश्यक आहे? पर्याय केवळ पगारवाढ मिळवण्यासाठी. पर्याय ब. नवीन शैक्षणिक प्रवाह तंत्रज्ञान आणि बदलत्या बालमानसाचा अभ्यास करून स्वतःचे अध्यापन अद्ययावत ठेवण्यासाठी. पर्याय क. शालेय राजकारणात टिकून राहण्यासाठी. पर्याय ड. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. नवीन शैक्षणिक प्रवाह तंत्रज्ञान आणि बदलत्या बालमानसाचा अभ्यास करून स्वतःचे अध्यापन अद्ययावत ठेवण्यासाठी.